नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला श्रावण स्पेशल उपवासाची आलू भगर पॅटीस बनवून दाखवणार आहे। चला तर बनवूया। आलू पॅटीस बनवण्यासाठी मी 4 आलू घेतले। 4 आलू बारीक चिरून घ्यायचे। स्वच्छ धुवून गॅसवरती उकडायला ठेवायचे। हे आलू पॅटीस खायला खूप छान लागतात। ही रेसिपी खूप साधी सोपी आहे। एकदा नक्की बनवा, तुम्हाला पण खूप आवडेल। ही रेसिपी पूर्ण बघा, तुम्हाला खूप आवडेल। तर 1 वाटी भगर घेतली मी। भगर व्यवस्थित निसून घ्यायची। पातेल्यामध्ये ही भगर मी धुवून घेतली। धुवून स्वच्छ घेतली। नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं। मीठ टाकून गॅसवरती शिजून घ्यायची। आलू शिलून घ्यायचे। हिरवी मिरची, टोमॅटो बारीक चिरून घेतला। बारीक चिरून घ्यायचा हाताने। सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे। थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, मीठ टाकायचं चवीपुरतं। भगर शिजून घेतलेली याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची। भगर हाताने बारीक अशी चुरून घ्यायची, म्हणजे पॅटीस बनवताना आपण तेलात तळताना चिटकणार नाहीत कढईला, म्हणून जास्त चुरायला लागतं याला। भगर शिजल्यानंतर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची मस्तपैकी। हाताला तेल लावायचं चांगलं आणि चांगली चुरून घ्यायची। एकजीव केला की खूप छान पॅटीस तयार होतात। वरतून लिंबू पिळायचं। हाताला तेल लावून पॅटीस बनवून घ्यायचे। बघा, मी सर्व पॅटीस बनवून घेतले। कढईमध्ये तेल ठेवलं तापण्यासाठी। तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर सर्व पॅटीस तळून घ्यायचे। एक एक टाकायचे, म्हणजे कढईला चिटकत नाहीत। कमी तेलातच तळायचे, जास्त तेल नाही लागत त्याला। सर्व मी तळून घेतले पॅटीस। बघा किती छान पॅटीस झालेत, खूप चविष्ट लागतात हे। असे नक्की ट्राय करा, तुम्हाला पण फार आवडतील। दह्यासोबत तर खूप छान लागतात पॅटीस ह्या भगर आणि आलूचे, शेंगदाण्याच्या चटणीसोबत। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।